नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टममध्ये. मी सागर चोपडे. आज आपण आलेलो आहे लोटेवाडी या गावामध्ये. तालुका येतोय सांगोला आणि जिल्हा येतो सोलापूर. तर सरांना काय आरोग्याचा प्रॉब्लेम होता, बऱ्याच वर्षापासून होता. तर त्याच्यानंतर आपले काय प्रोडक्ट त्यांनी वापरले आणि त्याच्यानंतर काय रिझल्ट आलाय हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. नमस्कार, आपलं काय नाव? धर्मराज लव. काय त्रास होता तुम्हाला? किती वर्षापासून होता? 15 वर्षापासून त्रास होता म्हटल्यानंतर कुठेतरी डॉक्टरकडे पैसे खर्च केले? भरपूर डॉक्टर गेले, आयुर्वेदिक केलं, आपलं आतापर्यंत 2 लाख रुपये घालून असलेलं MRI, CT स्कॅन, एक्सरे हे सगळं केलं. पण तेवढ्या पुरताच फरक पडत होता. गोळ्या परत अजून आहेच खाल्ल्यापासून जरा थोडासा नॉर्मल फरक पडतो. आता जर का बघायला गेलं तर आपली काही प्रोडक्ट त्यांनी वापरले की त्याच्यामध्ये अकाई सोना, त्याच्यानंतर ॲलोवेरा ज्यूस आहे, त्याच्यानंतर योगराज गुळ आहे, त्याच्यामध्ये स्पिरुलिना पण आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन D3, गार्लिक पण त्यांनी वापरलेले आहे आणि ग्लुकोज वापरलेली. ही प्रोडक्ट तुम्हाला मिळाली. ही प्रोडक्ट कोणाच्या माध्यमातून मिळाली? ते आमचं पाहुणं गणेश मोरे. गणेश मोरे सरांच्या माध्यमातून तुम्हाला काय प्रोडक्ट मिळाली. ही जी प्रोडक्ट आहे ही प्रोडक्ट खाऊन काय तुम्हाला साईड इफेक्ट झाला की जास्त त्रास झाला? साईड इफेक्ट काय सुद्धा नाही. उलट जरा थोडं खाल्ल्यानंतर सगळं वेळेचं जातं. म्हणजे त्यांच्याकडून एकच शिकायला पाहिजे किंवा लोकांनी समजून घेतलं पाहिजे किंवा ही वापरल्यानंतर जसं की आपण वारंवार त्रास झाल्यानंतर हॉस्पिटलला जातो, डॉक्टरकडे जातो, काय अँटीबायोटिक खातो, त्यांनी वारंवार जर का खाल्ल्या तर आतमध्ये काय पार्ट असते जसं की किडनी वगैरे त्याला काय भविष्यात त्रास होऊ शकतो. जेणेकरून ह्याचं एकच म्हणणं आहे की हे आयुर्वेदिक आहे, फूड सप्लिमेंट आहे, जरी आपण खाल्लं तर त्रास कमी होतोय आणि एक आरोग्यासाठी चांगलं आहे. हे प्रत्येकाने वापरणं गरजेचं आहे. तर काय वाटतं तुम्हाला की तुम्ही जसं खाल्लं, तुम्हाला इतके दिवसापासून त्रास आहे, ही खाल्ल्यानंतर तुम्हाला बरं वाटते, तर ही लोक काय खाल्लं पाहिजे का नाही? त्यांना त्रास आहे का नाही? ज्यांना त्रास आहे त्यांना आवश्यक खावं. दुसरं गोष्ट म्हणजे बाकीचा एखादा त्रास होणारा सुद्धा ह्याच्यामुळे थांबू शकतो. आयुर्वेदिक असल्यामुळं आणि हे सगळं फळांचं ह्यात असल्यामुळं थोडंसं चांगलं आहे. सरांचं एवढंच म्हणणं आहे की बाबा जेणेकरून आजारी पडल्यानंतर परत डॉक्टरला ओळखण्यापेक्षा किंवा आजारी पडल्यानंतर ही खाण्यापेक्षा अगोदरच आपण एक प्रिव्हेंशन म्हणून खाल्लं तर आपल्याला एक पुढे जाऊन आजार मोठा होणार नाही किंवा त्याला आपल्याला बळी पडता येणार नाही. आपण अगोदरच काळजी घेणं गरजेचं.